नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते. चला तर आज आपण बनवणार आहोत आफ्टर जिम मील, ते म्हणजे प्रोटीन टिक्की. ही टिक्की आपण एकदम कमी तेलामध्ये बनवणार आहोत, त्यामुळे ही हेल्दी अशी टिक्की बनते. चला तर अशा हेल्दी आणि टेस्टी टिक्कीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे गावरान चणे घेतले, थोडे मूड आणून घेतलेले होते. त्यानंतर याला आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत कुकरला. तुम्ही बघू शकता इथे थोडं पाणी घालून मी शिट्ट्या घेऊन घेते आहे, जेणेकरून आपले जे गावरान चणे आहे ते एकदम नरम असे आपल्याला करायचे आहेत. बघा इथे आपले चणे उकळून तयार आहेत. तुम्ही बघू शकता थोडे थोडे याला मोड आलेले होते, ते आणखी हेल्दी करण्यासाठी मी त्याला मोड आणल्या होत्या. त्याच पद्धतीने वाटाण्यांना सुद्धा मी 1 ते 2 शिट्टी घेऊन घेतली आहे. अर्धा वाटी वाटाणे मी इथे फक्त घातलेले आहेत आणि अशा प्रकारे स्मॅशरने आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सरला काढायचे नाही आहे, जेणेकरून आपल्याला अशी जाडसर याची पावडर मिळेल आहे. तुम्ही बघू शकता अगदी कोरडी ही पावडर होते. आणि त्यानंतर मी यामध्ये घालते आहे 100 ग्रॅम पनीर. मस्त हातानेच असं क्रश करून घ्यायचं आहे पनीर, फार किसाच्या भानगडीत पडायचं नाही. त्यानंतर मी यामध्ये घालते आहे हिरवी पेस्ट. ही पेस्ट जी आहे ती कोथिंबीरच्या काड्या, मिरची, आलं, लसूण आणि थोडं जिरं. तर ही पेस्ट जी आहे ती तिखटपणा येण्यासाठी मी यूज करते, त्यामुळे 2 ते 3 चमचे भरून मी इथे पेस्ट घातलेली आहे. यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला बेसन. तर 1 चमचा मोठा चमचा इथे मी यूज केलेला आहे. इतकं बेसन इनफ आहे, जास्त बेसन घालायचं नाही. त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी थोडं घातलेलं आहे धनेपूड, साधारण 1 ते 2 चमचे छोटा. आणि त्यामध्ये घालते आहे 2 चमचे आमचूर पावडर. त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कणकीसारखं. याचे छान असे गोळे बनतात. यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. पनीर आणि चण्यांमध्ये थोडंफार जे पाणी असतं त्यामध्येच हे छान याला ओलसरपणा येतो. आणि अशा पातळ पातळ छोट्या टिक्की आपल्याला करून घ्यायचं आहे, कारण की आपण अगदी कमी तेलामध्ये इथे ह्या टिक्की फ्राय करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी अगदी कमी असं म्हणजे तेलाचा स्प्रे इथे केलेला आहे पॅनला आणि त्यावरतीच या पातळ अशा टिक्की फ्राय करून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल कमी तेलामध्ये या टिक्की फ्राय होतात का, याचा कच्चेपणा निघतो का? तर या टिक्की इतक्या टेस्टी होतात, तुम्ही जेव्हा करून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आहे. ह्याला अजिबात जास्त तेलाची गरज नाही, इतक्या टेस्टी आणि क्रिस्पी होतात. अशा पद्धतीने आपल्याला एक साईड झाली की दुसरी परतवून घ्यायची आहे. या तुटत पण नाहीत आणि मस्त अशा या फ्रायसुद्धा होतात. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला टिक्की छान फ्राय करून घ्यायची. अगदी कमी आचेवर हळूहळू या टिक्की आपल्याला होऊ द्यायच्या आहेत. आणि एकदा या टिक्की झाल्या की आपण त्या सर्व करून घेणार आहोत. बघा इथे आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता तुम्ही हे दह्यासोबत किंवा तुम्हाला जी चटणी आवडत असेल त्यासोबत तुम्ही हे सर्व करू शकता. मस्त एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा आफ्टर जिम खाण्यासाठी, कारण यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. तुम्ही जिम झाल्यावरती प्रोटीनचा इंटेक घेता तेव्हा तुम्ही ब्रेकफास्टसुद्धा करता, तर तेव्हा असा प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही बघू शकता इथे आपली जी टिक्की आहे ती अजिबात कच्ची राहिलेली नाही आहे आणि एकदम क्रिस्पी अशा या होतात. मस्त कमी तेलामध्ये इतका छान ऑप्शन तुम्हाला कुठेच मिळणार नाही. चला तर मग अशा टेस्टी क्रिस्पी यमी हेल्दी ही टिक्की तुम्ही कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. चला तर माझे यूट्यूब चॅनल बघत राहा. थँक्यू.